श्री स्वामी समर्थ. तर आज आपण दुश्मनाला शिक्षा कशी द्यायची तेही अगदी शांत राहून याच्यावरती बोलणार आहे. तर प्रत्येकाला कोणी ना कोणीतरी दुश्मन हे असतंच. कोणीच असा इथे नाही की ज्याला दुश्मन नाही. ज्यांच्याकडे अगदी खूप पैसा आहे त्यांनाही दुश्मन आहेत, जो गरीब आहे त्यालाही दुश्मन आहेत, जो मध्यमवर्गीय आहेत त्यांनाही दुश्मन आहेत. मग शेजार पाजार असतो, भावकी असते, अगर कुणी लांबचं असतं, पाहुणे पै वगैरे कुणी तर लांबचंही असू शकतं किंवा मित्रमैत्रीण मंडळ हेही असू शकतं. दुश्मन कोणाला नाहीत. आजच्या जगात सगळ्यांना दुश्मन असतात. मग काय करायचं? मग आपण काय करतो की दुश्मन आहेत, मग त्यांनी खोड काढली की आपण पण त्याची खोड काढणे, त्यानं भांडलं की आपणही भांडणे, त्यानं शिवी दिली की आपणही शिवी देणे. पण माझं मत आहे की काही गरज आहे की त्यांच्या उत्तराला आपण प्रत्युत्तर करणं, तेही त्यांच्यासारखंच त्यांच्या भाषेत जे आहे तसंच. त्यांनी शिवी दिली की आपण शिवी देणं गरजेचं आहे का? ते जर उलट बोलले तर आपणही उलट बोलणं गरजेचं आहे का? तर काही गरज नाही असं मला वाटतं. कारण इथं प्रत्येकाला दुश्मन आहेत. काहींची अगदी शेजारी राहतात, तर शेजारी शेजारी भांडणं असतात. मग मी काय म्हणते, नका दुश्मनी घेऊ. अशी बोलून काही दुश्मनी घेऊ नका. स्वतःचं तोंड खराब करू नका. जर एखादी व्यक्ती अतिशय खालच्या लेवलनं जाऊन बोलत असेल, खूप खराब बोलत असेल आणि त्याला तुम्ही कमी दाखवण्यासाठी तुम्ही त्याच्या भाषेमध्ये जर बोलायला लागला, तर त्याच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये काय फरक राहिला? मग माझं मत काय आहे की शांत राहूनही दुश्मनाला आपल्याला उत्तर देता येतं. आपण न काय करताही त्याला उत्तर भेटतं. मग आपणच करणं गरजेचं आहे का? उलट आपण जर काय केलं तर त्याला काहीच फरक पडत नाही. तर तुम्हाला मी एक गोष्ट सांगते, त्याच्याद्वारे तुम्हाला समजेल की मला नक्की काय बोलायचंय. तर एक साधू असतात. ते सकाळ सकाळी एका नदीवरती पोहायला जातात, म्हणजे आंघोळ करायला वगैरे जातात. त्या नदीमध्ये ऑलरेडी त्यांच्या अगोदर एक धोबी कपडे धुवत असतो. मग काय होतं, तर साधू आंघोळ करून झाल्यानंतर तिथे सूर्याला नमस्कार करतात व जल वाहतात त्या नदीमध्येच, आणि तिथे शेजारी धोबी कपडे धुवत असतो. धोबीला सगळं दिसत असतं की साधू बाबा सूर्याला नमस्कार करतायत, ते आंघोळ करतायत, म्हणजे ते स्वच्छ होत आहेत स्वतः. पण आपण काय करतोय, कपडे धुतोय. मग त्याला कळत असतं की आपण कपडे धुतोय, त्याचं पाणी महाराजांच्या किंवा साधूबाबांच्या अंगावरती जातंय. पण तो धोबी काय करतो, जोरजोरात कपडे आपटतो, जोरजोरात कपडे धुतो आणि अशा प्रकारे कपडे धुतो की त्या कपड्याचं धुतलेलं घाण पाणी हे त्या साधूबाबांच्या अंगावरती जात असतं. मग ते साधूबाबा शांत बसतात. त्यांची पूजा अर्चा होईपर्यंत, त्यांचा नमस्कार होईपर्यंत ते शांत बसतात. आणि जेव्हा त्यांची पूजा होते त्यानंतर ते त्या धोब्याकडे जातात आणि त्याला म्हणतात, तुला कळत नाही का रे? तू कशाला माझ्या अंगावरती पाणी टाकतोय? तुला कळत नाही का? मी इकडे आंघोळ करतोय, तुला दिसत होतं तरीही तू जाणून बुजून करत होता. तू मूर्ख आहे का? तू नालायक आहे का? असं ते बोलतात त्याला उलट जाऊन. मग हे सगळं वरून देव बघत असतो. मग देव त्यांच्या दास्याला काय सांगतो की जा, माझी आज्ञा आहे तुला, तू जा आणि त्या धोब्याचं शिर काढ, म्हणजे त्याचे मान कापून आण. मग ते जातात. देवाचा दास हा जातो का, तर देवाची आज्ञा असते, ती अमान्य करूच शकत नाही. मग तिथं गेल्यानंतर तो दास बघतो की कोण आहे धोबी. तर साधूबाबा आणि धोबी दोघं जण भांडत असतात. धोबी इकडून काहीतरी बोलतो, साधूबाबा त्याला कंटिन्यू बोलत असतात, तू नालायक आहे, तू मूर्ख आहे, तू असा आहे, तू तसा आहे, तू माझ्या अंगावर पाणी उडवत होता. मग त्याला कळत नाही की यामध्ये धोबी कोण आहे. मग देवाची तर आज्ञा असती शिर काटायचंय, मग शिर तर काटलं पाहिजे, आणि धोबी कोण हेही माहीत नाही. मग दास काय करतो, पुन्हा देवाकडे जातो आणि देवाला काय बोलतो. देव म्हणतो की आणलं का तू शिर काटून? तर तो म्हणतो दास की नाही, मला त्यातलं धोबी कोण आहे आणि साधू महाराज कोण आहेत हे मला समजेना. मग ते देव म्हणतो की कसं काय तुला समजेना? तर तेव्हा दास म्हणतो की तिथे दोघंही एकमेकांच्याबरोबर भांडत आहेत आणि दोघंही एकमेकांना अपशब्द बोलत आहेत. मग मी कोणाचं शिर काटू आणि कोणाला धोबी समजून कोणाला साधू महाराज समजू? मग तेव्हा देव बघतात खाली आणि देव म्हणतो की धोबीनं जी चूक केली, साधू महाराज पूजा अर्चा करत असताना धोबीनं चूक केली की त्यांच्या अंगावरती घाणीचं पाणी उडवलं, त्याची शिक्षा द्यायला मी माझ्या दासाला पाठवत होतो, मी त्याला शिक्षा देणार होतो. पण साधू महाराजांनी काय केलं,
फुकटची बडबड केली, बोलले, उलटसुलट त्याच्या भाषेमध्येच त्याला उत्तर दिले. त्यामुळे देव काय म्हणला, नको कोणाचे शिर काटो, तू आता इथेच थांब. म्हणजे याचा अर्थ काय, मला तुम्हाला काय सांगायचंय, की जर एखाद्याने आपल्याला काहीतरी अपशब्द बोलले तर त्याच्या विरोधात किंवा त्याला कमी दाखवण्यासाठी तुम्हाला हे बोलणं गरजेचं नाही. तुम्ही शांत बसू शकता. आपल्याला बनवलंय कोणी? देवाने. आपल्याला तोंड कोणी दिले? देवाने. शब्द बोलायला हे तोंड हलतं, शरीर हलतं, हातपाय दिलेत, सर्व काही आपल्याला शरीर इतकं चांगलं दिलेलं आहे, डोळे दिलेले आहेत, नाक दिले, कान दिले, हे सगळं कोणी दिले? देवाने दिले. बोलण्याची आपल्याला शक्ती कोणी दिली आहे? देवाने दिलेत. स्वर कोणी दिलाय? देवाने दिलाय. मग पुढून जर एखादा माणूस तुम्हाला अपशब्द बोलत असेल तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही पण त्याला अपशब्दच बोलला पाहिजे. जर हे शरीर आणि बोलण्याचा आवाजही जर देऊ शकत असेल तर वाईट वागणाऱ्याला शिक्षा नाही का देऊ शकत देव? देव तर सगळं बघत असतो. देवाकडे कामच काय? तो आपल्यासाठीच तर ठेवलेलं आहे ना देवाला. त्याला देवाचं देवाचं कामच आहे आपल्यावर लक्ष ठेवणे. कोण पाप करतंय, पुण्य करतंय, कोण पाप करतंय त्याला शिक्षा देणे, पुण्य करतंय त्याला त्याचं फळ देणे, हे देवाचं काम आहे, आपलं नाहीये. मग कोणी तुम्हाला अपशब्द बोलते, उलट बोलते, शिव्या देते, घाण बोलते, याचा अर्थ असा नाही की तुम्ही जाऊन त्याला बोललं पाहिजे. याचा अर्थ असा आहे की थोडा देवावरती विश्वास ठेवून तुम्ही कान बंद केले तरी चालतील, किंवा तिथून निघून जा, किंवा ऐकल्यानंतरही तुम्ही एखादी स्माईल द्या, किंवा इट्स ओके म्हणा आणि सोडून द्या. कोणी शिवी दिली, ओके म्हणायचं, सोडून द्यायचं. मान्य आहे की ह्यासाठी खूप मोठी ताकद लागते, पण तुम्ही करून तर बघा. बरं, जर एखाद्याचा तुम्हाला राग आला, तुम्ही काय करू शकता? तुम्ही त्याला उलट बोलू शकता, अरे तुरे करू शकता, शिवी देऊ शकता, आणि अतिच राग आला तर एखादी कानफाड वगैरे तुम्ही देऊ शकता, बरोबर ना? पण मी काय म्हणते, तुम्ही शांत राहिला तर त्याच्यापेक्षाही बेकार त्याच्याबरोबर होऊ शकतं, जो तुमच्याबरोबर वाईट वागतोय, जो तुमचा दुश्मन आहे. तर ते कसं? जर तुम्ही शांत बसला तर त्याला देव शिक्षा देणार. असं म्हणतात ना, ज्याचं कोण नाही त्याचा देव असतो. मग तुम्ही जर तुमची जर भाषा जर खराब केली नाही, घाण केली नाही, त्याला त्याच्या भाषेमध्ये दुश्मनाला उत्तर दिलं नाही, तर तुम्हाला शिक्षा बसायचा काय प्रश्नच येत नाही, आणि तुम्हाला त्याला काय बोलण्याचा विषयच येत नाही. तुम्ही जर त्याला बोलला नाही तर त्याच्यासाठी देव आहे ना. आणि देव जेव्हा उत्तर देतो तेव्हा माणसाच्या तोंडातनं तो सुद्धा येऊन देत नाही बाहेर. हे तर तुम्हाला माहिती आहे. देवाची शिक्षा अतिशय वेगळी असते, ज्याचा तुम्ही विचारही करू शकत नाही. म्हणून मी म्हणते, तुम्ही काय करू शकता? दुश्मनाला शिव्या देऊ शकता, मारू शकता, याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीच करू शकता. खूप तर खूप मर्डर करा, त्याच्यापेक्षा जास्त काही करू शकता का? नाही. मग मी म्हणते, वाईट कृत्य करण्यापेक्षा, वाईट कार्य करण्यापेक्षा तुम्ही शांत राहा. तुम्ही जे करू शकत नाही ते देव करू शकतो. मग दुश्मनाला शिक्षा द्यायची तर द्यायची कशी? तर शांत आणि नम्रतेनं द्यायची. शांत राहायचं. अपशब्द बोलले, झेलायचे. आपण तर माणूस आहे. अहो, आपण तर माणूस आहे. शेजारी आपल्यावरती जळतो, दुश्मन बनतो, किंवा आपल्याला दुश्मन आहेत ह्याबद्दल आपल्याला घाबरायची आणि नाराज व्हायची काय गरज आहे? जेव्हा ज्ञानेश्वर माऊली ह्या दुनियेमध्ये होती, या जगामध्ये होती, नामदेव माऊली ह्या दुनियेमध्ये होती, जगामध्ये होते, तेव्हा आपल्यासारखेच लोक त्यांच्यावरती थुंकलेत. आज त्या ज्ञानेश्वर माऊलींना देव म्हणलं जातं. मग त्यांनीही शरीररूपी असताना सहन केलंच ना. मग आपण का नाही करू शकत? ते देव होते, ते पटकन त्याला शिक्षा देऊ शकत नव्हते का? सगळं काही करू शकत होते, पण नाही. सहनशक्ती ही कधीही कामाला येते. त्यांनी सहन केलं म्हणून त्यांची गणना आज देवामध्ये केली जाते ना. तसंच मी तुम्हाला सांगू इच्छिते, की जर तुम्हाला कोणी अपशब्द बोलत असेल, तुम्हाला वाईट बोलत असेल, कोणाच्या मनात तुमच्याशी वाईट भावना जरी असेल ना फक्त, तरीही त्याचं उत्तर देव त्याला देतो. तुम्हाला त्याबद्दल काही करण्याची गरज नाही. तुम्ही काही करू नका आणि घाबरूही नका दुश्मनाला. तुम्हाला दुश्मनाला घाबरायची गरजच नाही. आणि जेव्हा तुम्ही शांत बसता ना, जेव्हा एखाद्या वेळेला तुम्ही अपमान किंवा अत्याचार किंवा बदनामी सहन करून जेव्हा तुम्ही शांत बसता, ते सगळा काही त्रास तुम्ही गिळून टाकता, तेव्हा त्या त्रासाचा बदला स्वतः देव घेतो. मग दुश्मनाला देव चांगली शिक्षा देईल का तुम्ही देऊ शकता? देवच देणार ना. आणि ह्या दुनियेमध्ये तुम्ही इतरत्र पहा, की देवानं ज्यांना ज्यांना शिक्षा दिलेली आहे त्या लोकांच्या आज अवस्था काय आहेत. मग आपणच सगळे कायदे आणि आपणच सगळ्या गोष्टी हातामध्ये का घ्या? काही गोष्टी त्या देवावरती पण सोडा ना. देव आहे ना आपल्याला. खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय, हे आपल्यापेक्षाही चांगलं तो जाणतो. मग आपल्याला आपलं तोंड खराब करायची गरजच काय आहे? आपण शांत राहू शकतो.
आणि इतक्या लेवलला आपण जाऊन शांत राहायचं की त्रास देणाऱ्याला आपल्याला त्रास जो देतोय त्याला स्वतःचीच लाज वाटली पाहिजे. किती त्रास देणार आहे? आपण थोडं पाहायचं ना. त्यामुळे मी तुम्हा सर्वांना विनंती करते की जर का तुमचा कोणी दुश्मन असेल, कुणी वाईट चिंतत असेल, तर तुम्हाला घाबरायची गरज नाही आणि स्वतःला आपल्या तोंडातून अपशब्द घालवायची पण गरज नाही. तुम्ही तुमची सहनशीलता तिथे दाखवू शकता. जो माणूस जास्त सहन करतो त्याच्या पाठीमागं देव असतो. तुम्ही इतरत्र शेजारी पाजारी थोडी उदाहरणंही बघा. जे लोक दुसऱ्याबरोबर वाईट करतात, दुसऱ्याची बदनामी करतात, दुसऱ्याला त्रास देतात, त्याच्याबरोबर देव कधीच चांगलं करत नाही. आणि आत्ता जरी देव शांत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की देव का शांत आहे, ती व्यक्ती इतकी खराब वागूनही देव का शांत आहे, तर एवढं डोक्यात ठेवा, जेवढं देव शांत असतो तेवढी जास्त मोठी शिक्षा देणार असतो. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक दुश्मनाला किंवा आपल्याविषयी वाईट चिंतणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला उत्तर देणं, वाईट बोलणं किंवा तो आपल्याबद्दल वाईट चिंततोय तर आपणही त्याच्याबद्दल वाईट चिंतायचं. तो आपल्याविषयी जर काहीतरी गेम करतोय आपल्यावरती की काहीतरी ह्याला त्रास द्यायचा, तर आपणही त्याच्यावरती गेम करणं किंवा त्याच्यावरती कट कारस्थान करणं गरजेचं नाही. तुम्ही शांत राहा आणि त्यानंतर पहा. मी तर एक एक वेळ तुम्हाला सांगू इच्छिते की मी स्वामींची सेवेकरी, पण मी तुम्हाला सांगते की तुम्ही शांत राहून बघा एक वेळ आणि एक वेळ उलट उत्तर देऊनही बघा. तुमचा तुम्हीच अनुभव घ्या की दुश्मनाला कोण जास्त चांगलं उत्तर देऊ शकतो, आपण स्वतः की देव. मला तर वाटत नाही देवापेक्षा चांगलं उत्तर आपण देऊ शकतो. त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना विनंती करते, दुश्मनाला जर उत्तर द्यायचं असेल त्याच्या त्रासाचं, तर तुम्ही देवाला विनंती करा. तुम्हाला जर बोलायचंच आहे ना, तुम्हाला त्रास होतोय ना, तर देवासमोर जाऊन विनंती करा, मला ह्या व्यक्तीचा त्रास होतोय. तुम्हाला जर रडायचं आहे तर देवासमोर जाऊन रडा. कारण तुमचं दुःख आणि तुम्हाला समजून घेणारं ह्या दुनियेत जर कोण असेल तर देवापेक्षा चांगलं कोणीच नाहीये. जर दुश्मन तुम्हाला त्रास देतोय तर त्याच्याविषयी तुम्ही जाऊन देवाकडे प्रार्थना करा. देव त्याचा नक्की बदला घेईल आणि तुम्हाला घाबरायची बिलकुल गरज नाही की हा असा का वागतो, असं का. तुम्हाला त्याचं उत्तरही द्यायची गरज नाही. तुम्ही शांत राहा, सहनशीलता दाखवा आणि देवाकडे उत्तर मागा. तुम्हाला जर आजचा हा माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा. माझे अजून असेच व्हिडिओ आहेत ते तुम्ही पहा. जर तुम्हाला कोणाला शेअर करायचे असतील तर जरूर शेअर करा. आपल्या शेजारपाजारी कोणी दुःखी असेल तर त्यांना प्लीज तुम्ही हे सगळे व्हिडिओ त्यांना हवेत ते शेअर करा. आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे माझे येणारे रोजचे किंवा इतर वेळी जे मी व्हिडिओ टाकेन ते तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशनद्वारा समजत राहतील की व्हिडिओ हा आलेला आहे. आणि तुम्ही जरूर माझे व्हिडिओ पहा, कारण मला तर आनंद होईल की जर माझ्या व्हिडिओमुळे कोणाला जर का शक्ती भेटली, सहनशीलता भेटली, काही चांगल्या गोष्टी जर तुम्हाला भेटल्या तर मला खरंच खूप आनंद होईल. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. आणि तुम्हाला जरी अजून कोणत्या विषयावरती काही बोलावं मी असं वाटत असेल तर प्लीज मला कमेंटमधून तुम्हाला जो विषय बोलावासा वाटतोय, माझ्याकडून ऐकावासा वाटतोय, तो विषय प्लीज तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ.